किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। 2024 ह्याची औपचारिकता पाळण्यासाठी ह्या महोत्सवासाठी उपस्थित असलेले आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज, आयोजक श्री भगीरथ दादा बालके, कल्याणरावजी काळे, युवराज दादा पाटील, गणेश दादा पाटील, शिवाजीराव सावंत, अनिल सावंत, अमोल शिंदे, बाबासाहेब देशमुख, सुहास माने, संतोष नवले, राजकुमार हिवरकर, महावीर नाना देशमुख, उपस्थित सर्व पत्रकार, ज्याच्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे त्या ह्या आसपासच्या सोलापूर जिल्ह्यातील म्हणून किंवा कर्नाटक भागातनं काही येणारे सर्व शेतकरी वर्ग, आता शेतकरी वर्ग जुन्या पद्धतीचा राहिला नाही, आता सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप वरती असणारा हा शेतकरी वर्ग, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, माझ्या खात्याचे सर्व ऑफिसर्स, खरं तर कृषी महोत्सव भगीरथ दादाने आयोजित केला। दादा उशीर झाला थोडा, ज्या गोष्टी सुरुवात व्हायला व्हायची, नानांची माझी हमेशा बैठक व्हायची। तुम्हाला माहित असेल, नानांची माझी 2019 ला बैठक झाली होती, 2017 ला ही बैठक झाली होती। 2019 ला मंत्री झाल्यानंतर आम्ही एक कार्यक्रमही आयोजित केला होता पुण्यात। माझी नानांची कंटिन्युअस बैठक असायची आणि माझं तरी आयुष्य राजकारणातलं 5-6 वर्षाचंच आहे, आपण बघितलं असेल। माझा काही संबंध नाही राजकारणाचा तसा, माझी पॅशनही नाही राजकारण म्हणजे। राजकारणाचा आमचा फाउंडर आहे तो तिथं बसलेला आहे, शिवाजीराव सावंत, लक्षात। झाड कोणी लावलं, फळ कोण खात हा भाग नंतरचा असतं, जे त्याचं प्रारब्ध असतं, जे त्याचं नशीब असतं, पण कोणीतरी मातीत पुरून घेतल्याशिवाय कुठंतरी त्याला फळ प्राप्त होत नाही, त्याला पानं फुलं फळत नाहीत, हा नियतीचा नियम आहे, ही वस्तुस्थिती आहे। आम्ही 2004 पासून भरपूर प्रयत्न केले आणि नेमकं ह्या 2019 ला जसं आम्हाला बाजूला ठेवलं गेलं, त्या दिवशी शपथ घेतली होती काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी, आणि ते दाखवलं। वेळोवेळी नानालाही माझा टच मध्ये होतो, नानांच्या शेवटची माझी नानांची भेट मंत्रालयात झाली साखर कारखान्याच्या बाबतीत। ते त्यावेळेच्या वित्तमंत्र्याकडे तत्कालीन सरकारमध्ये आले होते, म्हणलं नाना अशा परिस्थितीमध्ये, नेटकच ते ऍडमिट झाले होते, तिथनं निघून पुन्हा तिथं आले होते, म्हणलं नाना हे आग लागू दे ना साखर कारखान्याला, तुम्ही तुमची तब्येत बघा, पहिलं नीट व्हा, एक काय 4 सरकारी पुन्हा साखर कारखाने नीट करता येतील, पहिलं तुमची तब्येत सांभाळा, सरसाला मग तो पगडी पाचास, पहिले नीट व्हा। एवढं बोललं, माझ्या हाताला धरलं नानाने, बाजूला नेलं आणि अक्षरशः नानाच्या डोळ्यात पाणी आलं। नानाची माझी ही शेवटची भेट होती। मला नाना एवढं खचून जायचं नसतं याच्यामध्ये, ह्याच्यात प्रोफेशनलिझम असतं। तुम्ही राजकारण म्हणून कोणी ह्याच्याकडे बघू नका, ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लूप तयार केलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही अडकलेला आहात, हे ठरवून केलेलं आहे कान, आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस मला फक्त हाक द्या, हा तानाजी सावंत तुमच्यासाठी सदैव तयार असेल। त्यावेळेस नानाला बोललो। नंतर नाना रुबेला आले, ऍडमिट झाले, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती या सोलापूर जिल्ह्यातच नाही, या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं नानावरती प्रेम होतं। जसं महाराजांनी सांगितलं, पैलवान कसा असावा, दिलखुलास, समोर आला की ते दुःख, स्वतःचं डिप्रेशन, स्वतःच्या व्यथा कुठल्याही तमाम नाही, आदरानं त्याच्याकडे जाणार, लहान असो मोठा असो, माता असो बहिणी असो, कोणी असो, कसं काय चाललंय, बरं चाललंय ना, अगदी हसून ते तोंड भरून हसणं, आजही नाना मला तसेच दिसतात। आणि आज जर नाना असते, मगाशी सांगितल्यासारखं, आज पंढरपूरचं चित्र तुम्हाला वेगळं करून दाखवलं असतं, एवढंच मी आज बोलतो। आणि म्हणून ज्या पद्धतीनं भगीरथला घेरला गेला, आज आता आमचे दुसरे मित्र, आमचे सांगोल्याचे बाबासाहेब आहेत, भगीरथ आहे, अजून खालच्या भागात काय आहेत, धुळ्याकडे काय आहेत, बुलढाण्याचे काय आहेत, सगळीकडे आहे, नेटवर्क भरपूर आहे। आयुष्य 5च वर्षाचं आहे राजकारणातलं,
माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नाही. 5 वर्ष असो किंवा 1 वर्ष असो, आपण काय करतोय ह्याला महत्व आहे. आपण काय केलं पाहिजे आणि ह्या लोकांचं, नानांचं असेल किंवा कैलासवासी गणपतरावांचं बलिदान वाया जाणार नाही, एवढंच आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला मी आज आश्वासन असतील. त्यावेळेस त्या पद्धतीने काही चुका होत असतात, काही घडत असतं, त्यावेळेचा जोश वेगळा असतो, आलं का लक्षात. पण भगीरथ तुमच्यात झालं कसं, काकेला कळसा आणि गावाला वळसा असं झालं. तुमच्या उशाला तानाजी सावंत होता, नुसता एक फोन डायल करायचा होता, विषय संपला होता. नुसता फोन डायल करायचा होता. आणि आता मगाशीच आमच्या नेत्यांना सांगितलं मी, काळे साहेबांना, ही जी कूटनीती असते, आम्हाला राजकारण फारसं कळत नाही. आणि तुम्हाला माहित आहे, मी बोलण्यासाठी काय असेल, कोणी काय उचलायचं ते उचला, हे आहे ते समोर आहे, स्पष्ट स्वच्छ, मनात कुठलाही किंतु परंतु नसतो. आणि नुसता चर्चात्मक विषय ठेवत नाही मी कृतीतनं करून दाखवणारा नेता, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पडून साखर कारखाना गेला, अहो दरोडेखोरी करून कुठे साखर कारखाने चालत असतात का? माहिती घ्या थोडी. ज्या पद्धतीनं तुमचा साखर कारखाना विठ्ठल परिवाराचा गेलेला आहे, दरोडेखोरी करून साखर कारखाने चालत नसतात. आणि शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे. मृगजळाच्या पाठीमागं धावून चालत नाही, फाउंडेशन पक्क लागतं त्याला. आज भारत नानाचं त्या ठिकाणी योगदान होतं. भारत नाना कशा पद्धतीनं त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अडचणीत आला, आमचे कल्याणराव साखर कारखान्याच्या माध्यमातून कशा अडचणीत आले, हे माहित आमच्या चर्चा होतात. आणि मग ह्याच्यासाठी नियोजन लागतं, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करून चालत नाही. शेतकऱ्यांनी सजग, आता यंदाचा सीझन मिळला 4000 भाव, मिळणार का नाही जगालाच माहित आहे, देवालाच माहित, आता या पांडुरंगालाच माहित आहे आपल्या. म्हणजे हे मृगजळ आहे. आपण ज्याच्यासाठी योगदान दिलं, आपल्या वारसाने दिलं, आपल्या पूर्वजांनी दिलं, तो साखर कारखान्याची निर्मिती झाली, ते युनिट चाललं पहिलं महत्वाचं आहे, आपल्यासाठी आहे. समजा साखर ऊसाचा क्षेत्र कमी झालं, दुष्काळ असेल, त्यावेळेस ठीक आहे, तुला मला करतील. उद्या सरप्लस उत्पन्न झाल्यानंतर आपण बघितलं, तीही काळ बघितलेला आहे, बांधावर आपण ऊस तोडून टाकलेला आहे, त्यावेळेस कोण. म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं ज्याचे खरी मुळं जमिनीत रुजलेली आहेत, ज्याची ताकद तशी आहे, अशाच्याच पाठीमागं उभा राहू, मृगजळाच्या पाठीमागं धावू नये. हातात काहीच मिळणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि म्हणून इथून पुढे भविष्यात युवराज असेल, तुम्ही सगळे, कल्याणरावजी खाली नका बघू, मी तुमच्याकडे बघून बोलतोय, बघितराव, बाबासाहेब, आपल्याला ताकदीनं पुढे नवीन पिढी आहात तुम्ही, बघितराव आणि बाबासाहेब, नवीन पिढीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात, चांगल्या पद्धतीनं त्यांचा लोकात मिसळण्याचा, एखादा प्रश्न समजून घेण्याचा जो प्रयत्न असतो, ते कदाचित जुन्या पिढीतल्या लोकांना जमलं नसेल. पण आज भारत देशामध्ये जवळपास 18 ते 29 वयोगटाची 70% जनता आहे. 18 ते 29 70%. आणि हा सगळा मतदार जो आहे 18 ते 29, हा संपूर्ण आपल्या विश्व नेत्याला, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मानणार आहे. तुम्ही माहिती घ्या. आज जे चाललंय ना बवाल, आता ह्यावेळेस महाराष्ट्रात स्फोट, ह्यावेळेस ह्याच्यात स्फोट, ह्यावेळेस भाजपा येणार नाही, ह्यावेळेस NDA येणार नाही, थोड्या माहिती घ्या म्हणून. जमिनीवर चालायचं शिका. लोकांचा बुद्धिभेद करणं थांबवा, पहिला स्वतःचा बुद्धिभेद करणं थांबवा. जनतेला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.